पावन देश आहे, त्यामध्ये महाराष्ट्र, की या महाराष्ट्राला कित्येक वर्षापासून संतांची एक परंपराच लाभलेली आहे। पवित्र ते कोडा पावन तो देश, जिथे हरीचे दास जन्म घेते। अतिशय पवित्र आणि पावन आपला हा भारत देश आहे, की या भारत देशामध्ये अनेक पंथ, विविध भाषा, अनेक जाती आहेत, पण ऐका ना, सर्वांच्या हृदयामध्ये मात्र एकच भावना, इंडिया इज माय कंट्री, ऑल द इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स। सारे भारतीय माझे कोण आहेत? बांधव आहेत। याचाच अर्थ असा आहे, भारतीय संस्कृती ही उच्च कोटीची आहे, की इंडियन कल्चर इज द ग्रेट कल्चर, इंडियन फिलॉसॉफी इज द ग्रेट फिलॉसॉफी। भारतीय संस्कृतीने भारतीय तत्वज्ञान हे जगामध्ये श्रेष्ठ आहे। आणि अशा या संस्कृतीचा गौरव करण्याचं कार्य अनेक थोर महापुरुषांनी अनेक कार्यक्षेत्रामध्ये केले दादा। मग कदाचित ते राजकीय, सामाजिक, आर्थिक कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, यांनी या संस्कृतीला अगदी उंच पातळीवर नेऊन पोहोचवण्याचं कार्य केले। याच्या पुढे जाऊन झालाय बरं का, बघा या भारतासारखा देश जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही, कारण आपल्या भारत देशाला काय म्हटलं जातं? हो भारत। तुम्ही कधीतरी ऐकलं का? अमेरिकन माता, पाकिस्तान माता, चीन माता, ऑस्ट्रेलियन माता, रशिया माता ऐकलंय? त्यांना माताच काय, मावशी सुद्धा म्हटलं नाही बरं का, कारण जेवढा आपला भारत देश पवित्र आणि पावन देश आहे, ते देश तेवढे पवित्र आणि पावन नाहीत। आणि इतर देशांच्या संस्कृतीची तुलना करता भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे, की ज्या देशाचं वर्णन एका गीतकाराने फार सुंदर केले। जहाँ डाल डाल पर सोने के चिड़िया करते हैं बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। तर असा हा आपला भारत देश पवित्र आणि पावन देश आहे। हाच तो भारत देश आहे, हीच ती महाराष्ट्राची भूमी आहे। या भूमीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णुमौली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले, वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगतवंदनीय तुकाराम महाराज होऊन गेले, शांती ब्रह्मा एकनाथ महाराज बरं का, संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि आदि अखिल संत मांडियाडी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद असे अनेक थोर रत्न या भारत भूमीमध्ये होऊन गेले। म्हणून म्हणावं असं वाटतं, अरे भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, ज्ञानोपरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, रामायणासारखे आचार संहिता नाही, दशरथासारखे वडील नाही, कौशल्यासारखे आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखे सून नाही, भरत लक्ष्मणासारखे भाऊ नाही, उर्मिलेसारखे जाऊ नाही, अरे रावणासारखा शत्रू नाही, विभीषणासारखा मित्र नाही, कोल्हे इतका लबाड नाही, कावडे इतका धूर्त नाही, काजळ इतका काळे नाही, लोणे इतका मऊ नाही, या माणसाच्या शरीरासारखं दुसरं शरीर कुणाचं नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तसा दुसरा राजा कुणी झाला नाही, तसा दुसरा राजा कुणी झाला नाही। आणि एवढ्या पवित्र आणि पावन देशामध्ये आपण जन्म घ्यावा, मग आपण किती भाग्यवान बरं का। बघा, निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे, आणि तुकोबरायांच्या शब्दांनी या अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं आहे। तुकोबरायांचा अधिकार सामान्य नाही माझ्या दादांनो, अरे घरात नाही आण, गावात नाही मान, तरी चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबराय। तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यमा
तुकोबरायांचं अभंग सेवेकरता निवडलेला आहे आणि या अभंगामधून महाराज आपल्याला उपदेश करतात। ऐका, उपदेश तरी कुणी करायचा दिघेवासियांनो, तर ज्याचा अधिकार असेल त्याने उपदेश करायचा। आता काही लोक म्हणतील सुरेखाताई, मग या उपदेश करणाऱ्या व्यक्तीचा अधिकार तरी कसा असावा? तर ऐका मावशी, उपदेश करणारा जो व्यक्ती आहे आणि तो जो उपदेश करतो आहे त्या उपदेशाचा त्याला स्वतःचा अनुभव असला पाहिजे। अनुभव जर नसेल तर तो व्यक्ती उपदेश करू शकत नाही। तसं तर परमार्थ असं म्हणत असतो की घरामध्ये जे जाणकार माणसं असतात, वृद्ध माणसं असतात, त्यांचं माणसाने ऐकलं पाहिजे। बघा, श्रीमद भागवत कथेमध्ये गोकर्ण आपल्या वडिलांना उपदेश करतो आत्मदेवाला। गोकर्णाचे वडील आत्मदेव गोकर्णाचा उपदेश ऐकतात। याचा अर्थ असा आहे, चांगला उपदेश हा माणसाने ऐकला पाहिजे। पण आजकालची ही तरुण पिढी कुणाचंच ऐकायला नको म्हणते, बरोबर आहे ना आबाजी? झोपले का काय? जागे आहे ना, सर्व ऐकत आहे ना कीर्तन? बरं का, आजकालची तरुण पिढी कुणाचंच ऐकायला नको म्हणते हो। बघा, एका 25 वर्षाच्या तरुणाचं लग्न फिक्स झालं, मग त्याच्या 10-15 मित्रांनी त्या ठिकाणी ठरवलं, हे बघ म्हणे बंटी, तुझ्या लग्नामध्ये आपण एकही म्हातारा न्यायचं नाही। अरे अजिबात न्यायचं नाही। काय रे म्हातारी माणसं, काही नाचू देत नाही, पिऊ देत नाही, एन्जॉय वगैरे काहीच करू देत नाही, न्यायचं नाही म्हातारा। मग काय, त्याच्या नवरदेवाच्या भावाला असं वाटलं की अरे कुणी नसलं तरी चालेल रे, पण आपण काय करूया, आपल्या काकाजींना सोबत घेऊया। काकाजींना सोबत घेतला, सगळी मुलं त्या ठिकाणी लग्न मंडपामध्ये आले। लग्न मंडपामध्ये आल्यानंतर वधू पक्षातील लोकांनी बघितलं, अरे म्हणे सर्व तरुणच मुलं दिसतात, म्हाताऱ्यांचं तर काही नामोनिशाणच नाही, चला परीक्षा घेऊया आपण आता यांची। मग काय, एक 80 वर्षाचे म्हातारे रामभाऊ नावाचे उठले आणि विचारू लागले, काय रे मुलांनो, आलात? हो आबाजी आलोय। आमची मुलगी नेण्याकरिता आलात? हो, तुमची मुलगी नेण्याकरिता आलोय। आंदण सुद्धा नेणार? तो काय म्हणे ट्रक भरून उभा आहे, ठीक आहे, अगदी गच्च गच्च भरून त्या ठिकाणी आम्ही तुमचं आंदण नेणार। बरं, आम्ही तुम्हाला 10 एकर जमीन दिली हुंड्यामध्ये, ती सुद्धा नेता आली पाहिजे, आणि ती जर तुम्हाला नेता येत नसेल तर आम्ही तुमच्या मुलीला पाठवणार नाही। आता काय उतरली ना हो यांची, रामभाऊ जमीन कशी न्यायची? मग काय, नवरदेवाच्या भावाला आपल्या काकाजींच्या आबाजींची आठवण झाली। अरे म्हणे आता याचं उत्तर आपल्याला नाही जमायचं, आता आपल्या आबाजींना समोर करा। शांभू उठले आणि म्हणू लागले, हे बघा रामभाऊ, तुमच्या जशा काही अटी आहेत ना तशा माझ्या सुद्धा काही अटी आहेत। बोला ना हो शांभू, काय तुमच्या अटी? अरे म्हणे, हे बघा, तुमची मुलगी जशी मंडपात आहे ना, तुमचं हे आंदण जसं मंडपात आहे ना, तशी तुम्ही जी 10 एकर जमीन दिली आम्हाला हुंड्यामध्ये, ती सुद्धा तुम्ही या मंडपामध्ये घेऊन या, आम्ही ती आमच्या सोबत घेऊन जायला तयार आहे। आला ना हो अनुभवी कामी? अनुभवी माणसाचं माणसाने ऐकलं पाहिजे गड्या, पण आजकाल लोक ऐकत नाही। तुकोबरायांना अनुभव असल्या कारणानं तुकोबराय आपल्याला उपदेश करतात की बाबा रे, तुम्ही ते देवाची भक्ती करा, कारण त्या देवाचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत, आणि ज्यांचे उपकार हे माणसावरती असतात ना रे दादा, त्यांचे उपकार हे माणसाने विसरायचे नसतात। तसं तर परमार्थ असं म्हणत असतो की अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करायचा असतो। अरे एखाद्याने जरी आपला द्वेष केला तरी करू द्या, पण आपण त्याचा द्वेष करायचं नाही, इथपर्यंत परोपकार थांबत नाही, तर प्रसंगी त्या द्वेष करणाऱ्याला सुद्धा मदत करणे याला परोपकार म्हणतात। बघा दिघेवासियांनो, तुमची जर कोणी वैयक्तिक निंदा केली, तुम्हाला जर कोणी त्रास दिला, तर तुम्ही काय करायचं, त्या व्यक्तीच्या नावाची रेख अगदी पाण्यावर, हवेवर, मातीवर अशी ओढून ठेवायची। पण ऐका ना, तुम्हाला एक महत्वाचं सांगून जाईल, अरे ज्याने तुमच्यावरती उपकार केलाय ना दादा, त्याच्या नावाची रेख संगमरवरी दगडावर कोरून ठेवायची। याचाच अर्थ असा आहे की उपकार माणसाने विसरायचे नसतात। पण आपलं असं झालंय माऊली, गरज सरो आणि वैद्य मरो असेच वागतो आपण। विठ्ठल विठ्ठल बघा, देवाचे उपकार आपण विसरतो, यात नवल नाही माऊली। पण ज्या आई वडिलांनी
आपल्याकरिता हाडाचं काडा आणि रक्ताचं पाणी केलं, त्या आईवडिलांचे उपकार आम्ही विसरतो आणि एक दिवस म्हणतो त्या आईवडिलांना, ओ आई बाबा, काय केले तुम्ही आमच्या करता? मला तुम्ही सांगा, एवढे उपकार त्या आईवडिलांच्या आपल्यावरती, तरी सुद्धा जर तो मुलगा आपल्या आईवडिलांवरती परत फिरत असेल तर काय वाटत असेल त्या आईवडिलांना? अरे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. पण आपलं तर असं झालंय माऊली, 4 तांदूळ डोक्यावर पडले, बायको घरात आली, कधी आई वडिलांना विसरून गेलो कळत नाही हो मुलांना. आमची संस्कृती तरी काय आहे? मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव, अशी म्हणणारी आमची ही संस्कृती. आणि आज त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात राहतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे जगाच्या पाठीवर मुलांवर सर्वात जास्त प्रेम करणारी जर कोण असेल ना रे दादा, तर ती आहे आई. बाळा, ए बाळा, जेवलास का नाही रे, असं म्हणणारी कोण आहे दादा? आई आहे. बघा, आपण फार डिग्री मिळवली, फार एज्युकेटेड झालो म्हणजे झालं असं नाही दादा. अरे ज्या घरामध्ये आपले आई वडील दुःखी असतील ना दादा, त्या ठिकाणी आपल्या एज्युकेशनचा काहीच उपयोग होत नाही. मला जर कोणी विचारलं ना की सुरेखाताई, या जगामध्ये श्रीमंत कोण, मी सांगेल त्याला, अरे दादा, ज्याला आई वडील आहेत ना रे, तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण, ज्याने आपल्या आई वडिलांची किंमत केली तो. या जगामध्ये विजयी कोण, ज्याने आपल्या आई वडिलांची शब्द पूर्ण केली तो. आणि या जगामध्ये नालायक कोण, ज्याने आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढणार आहे दादा, तो नालायक आहे, तो नालायक आहे. आई वडील जोपर्यंत असतात ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि गेल्यावर परत मिळत नाही बरं का. अरे या ढगा आड गेलेला सूर्य परत दिसेल रे दादा, पण माती आड गेलेली आई परत कधीच दिसू शकत नाही. जिंदगी में पैसों से सब कुछ मिल सकता है, लेकिन एक बात पैसों से कभी नहीं मिल सकती, उसे माँ बाप कहते हैं, उसे माँ बाप कहते हैं. म्हणून तुम्ही तुमच्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करा गड्या. बघा, गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे ज्या वेळेला व्याख्यानाला जायचे ना रे दादा, त्या वेळेला आपल्या आईचं मडकं पातळ सोबत घेऊन जायचे. त्या ठिकाणी व्याख्यान करायचे. व्याख्यान झाल्यानंतर भावेंकरिता झोपण्यासाठी सुंदर मऊ लुसलुसीत बिछाईत केलेलं असायचं. भावीने काय करावं, आपल्या आईचं मडकं पातळ ते पिशवीतून काढावं, ते त्या बिछाईतवरती अंथरावं आणि त्याच्यावरती शांतपणे झोपावं. लोकांनी विचारावं भावेंना, काय हो भावे, आम्ही तुमच्याकरता एवढं मऊ लुसलुसीत बिछाईत केलं हो, आणि तुम्ही हे या बिछाईतवरती मडकं पातळ काय अंथरता? त्यावेळेला भावे म्हणतात, सावकार, तुमच्याकरता असेल हो तुमचं हे मऊ लुसलुसीत बिछाईत, सावकार, पण ज्या वेळेला माझी आई जिवंत होती ना सावकार, त्या वेळेला मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपायचो. सावकार ऐका ना हो माझं, अहो माझी आई आज या जगामध्ये नाही, ती या जगातून निघून गेली. पण सावकार, अहो ज्या ज्या वेळेला मी या मडक्या पातळीवर झोपतो ना सावकार, त्या त्या वेळेला मला असं वाटतं की मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपलेलो आहे आणि ही माझ्या आईची मांडी आहे. गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे कापडामध्ये आई शोधतो रे, आणि आपण आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढतो. काय वाटत असेल रे त्या आई वडिलांना? खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा गड्या, तुम्हाला देवाची स्वतंत्र भक्ती करण्याची गरज पडणार नाही. आजकाल लोक आई वडिलांना मानत नाहीत बरं का. कुत्र्यांना भाकरी घालतील पण आई वडिलांना नाही घालत. फार लाजिरवाणी गोष्ट आहे. एखाद्या वेळेला जा तुम्ही त्या वृद्धाश्रमामध्ये भेट द्या आणि खितपत पडलेल्या आई वडिलांना विचारा, ओ आई बाबा, तुमचा मुलगा काय करतो हो? सांगतील ते आई वडील, ताई, दादा, आमचा मुलगा तर ॲडव्होकेट आहे, आमचा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, टीचर आहे, प्राध्यापक आहे.
पण बघा त्या वृद्धाश्रमात खितपत पडलेले एकही वृद्ध जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार हो की आमचा मुलगा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे माऊली, ही वस्तुस्थिती आहे. कुणाचे पोहोचतात मग? शिकल्या सवरलेल्या लोकांचे. मग काय घेतले तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून? नंतर म्हणून काही उपयोग नाही की आई तू काय सोडून गेलीस ग मला? आई तू होती ना ग माझ्या जीवनामध्ये. त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रेमाचा सागर होता आई. आई आज तू गेली सोडून, तुला करते ग तुझे महती. कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. जीवनामध्ये फार संपत्ती कमावली म्हणजे असं झालं असं नाही बाबा. अरे तुमच्या आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता तुम्ही त्यांना घर नाही दिला तरी चालेल, पैसा प्रॉपर्टी संपत्ती इष्टे दाग दागिने नाही दिले ना तरी सुद्धा चालतील रे. फक्त 2 शब्द का होईना आपल्या आई वडिलांशी प्रेमाने बोलावे लागतात. कारण माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार सारी कमाई है, ये लाख नहीं ये हाँ कहे, इस बात को मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस राज को मत भूलना, अपने ही पेट को काटा है और तेरी काया सजाई है, इन पावन लोगों के दिल को पत्थर बन कर मत खोलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, माँ बाप को मत भूलना. जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा करा गड्या. कारण आई वडिलांचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत, तसेच त्या देवाचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. कारण एखाद्या वेळेला आपण म्हणूया ना, हे शरीर आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिले हो, पण हे इंद्रिय देणारा कोणीतरी असेल ना. आणि ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी सगळ्यांचं नाक हात पाय, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख लाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, तेने ती जोडती नारायण, देवाचे जीवन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, नामे जीवा मना भवरोगा, दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, हे तेने तू जोडशी नारायण, नाचे जीवन भवरोग. दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तो जोडती नारायण, नाचे जीवा मना भवरोगा. देणाऱ्याचे उपकार मानताना डिघेवासियांनो झोपले का काय मानताना. मग देणाऱ्याने आपल्याला ही इंद्रिय दिले, हात दिले, नाक दिले, डोळे दिले बरं का. मग आपण काय केलं पाहिजे हो? त्या देवाचं भजन केलं पाहिजे. कारण देवाला दुसरं तिसरं काही आवडत नाही बरं का.
देवा भावाचा भुकेला 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 हाची दुष्काळ तयारा हाची दुष्काळ तयारा हाची दुष्काळ तयारा हाची दुष्काळ देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला भावाचा भुकेला भावाचा भुकेला काही लोक म्हणतील सुरेखाताई आम्ही भक्ती करूया, पण आम्ही भक्ती तरी कोणती करायची? तर बघा सांग, आता काही लोक तर म्हणतील ताई आम्हाला प्रपंच आहे, मुलं बाळ आहे, घरदार आहे, बायकापूर आहे, आम्ही काय काय सांभाळायचं बरं का? सांगा आम्ही काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणतो येईकडे, कोणता मी मार्ग धरू, कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विना संसार चालत नाही, कोणता मी मार्ग धरू, कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, काहीच करायचं नाही, ठाईचं बैसोने वा वा करा एक चित्ता, ठाईचं बैसोने करा एक चित्ता, ठाईचं बैसोने करा एक चित्ता, ठाईचं बैसोने करा एक चित्ता, आवडी आनंद आडवा, आवडी आनंद आडवा, आवडी आनंद आडवा, आवडी आनंद काही लोक म्हणतील ठीक आहे ताई करूया आम्ही भक्ती, पण भक्ती तरी कोणती करावी हो? तर देवाला आवडणारी भक्ती करायची. आता देवाला आवडणारी भक्ती तरी कोणती? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हेती थोर भक्ती आवडते देवा, हेती थोर भक्ती
तुकोबराय म्हणता आपुला तो एक देव करून घ्यावा आणि ते निवेना जीवा सुकू नये. अरे तुम्ही असे दिवस बदलून वार बदलून जर देव बदलत असाल तर निश्चित तुमची भक्ती त्या भगवंताला आवडणार नाही बरं का. याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. तुकोबराय म्हणता आपल्याला संसाराबद्दल फार आसक्ती आहे. माझं कुटुंब, माझं घरदार, माझी मुलं, माझं 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 हे थोडं कमी करून तुम्ही त्या ठिकाणी भगवंतावरती प्रेम करा. संतांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर संतांना होती का हो संसाराबद्दल आसक्ती. तुकोबरायांच्या बाबतीत जर विचार केला तर ज्या वेळेला दुष्काळ पडला ना, दुष्काळ त्यावेळेला बघा लोकांना खायला अन्न मिळत नव्हतं. तुकोबरायांच्या घरात धान्याची कोठारं भरलेली होती, पण लोकांचे त्रास हाल अपेष्टा डोळ्यांनी बघवली नाही म्हणून सगळी धान्याची कोठारं भरलेली होती ती वाटून दिली लोकांना. सगळ्या संपत्तीचा त्याग केला आणि नंतर तुकोबरायांच्या पदरी गरिबी आली. काही लोक उगाच म्हणतात की तुकोबरायांना खायला भाकरी नव्हत्या म्हणून तुकोबराय भंडारा डोंगरावर गेले. अरे ते मुळात चुकीचं आहे. तुकोबराय वडिलोपार्जित श्रीमंत होती रे दादा, पण लोकांचे हाल अपेष्टा त्रास डोळ्यांनी बघवले नाही म्हणून सगळ्या संपत्तीचा त्याग केला. संकल्पावी माया संसाराची. आणि तुकोबराय म्हणतात की जसं ते अनंताने आपल्याला ठेवलेले असेल त्या स्थितीमध्ये आपण आपलं समाधान मानलं पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. समाधान हे काही कुठं बाजारात मिळण्याची वस्तू नाही किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव नाही. नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी नांदुऱ्याला जाणार आणि म्हणणार एखाद्या दुकानदाराला, ओ दादा पावशेरभर समाधान द्या हो. मिळेल का ताई? दादा मिळेल. आणि ते आपल्या चित्तात असावं लागतं. आणि बघा जशी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येईल तशा परिस्थितीला आपण सामोरं गेलं पाहिजे, अगदी धीटपणे सामोरं गेलं पाहिजे. कधी कधी तुमच्या जीवनामध्ये असं येईल की तुम्ही विमानाने प्रवास कराल, कधी कधी तर तुम्हाला पायी सुद्धा चालावं लागेल. समयासे सादर व्हावे दिवा ठेवेला तैसे रहावे. समयासे सादर व्हावे कोणी दिवशी बैसुनी हाती वारा, कोणी दिवशी पायाचा चकरा. चालत रहावे देव ठेवीला तैसे रहावे. समयासे सादर व्हावे ठेविले अनंते तैसेची राहावे. आता काही लोक म्हणतील ठेविले अनंते तैसेची राहावे, मग ताई दे रे हरी पलंगावरी. असं करू नका बरं का. कष्ट सुद्धा करा, मेहनत करा आणि नंतर मग पदरी जे पडत असेल ते यश असेल अपयश असेल त्यामध्ये तुम्ही समाधान माना. कारण समाधान जर आपण नाही मानलं ना दादा तर आपल्या वाटेला दुःखच येणार आणि हे भोगणे म्हणजे पूर्वसंचिताचे फळ आहे. अभंगाचे वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ. भोगनिती फळ संचित देवा, भोगनिती फळ संचित देवा. ठेविले अनंते तैसे ठेविले अनंते तैसे चिरावे, ठेविले अनंते तैसे चिरावे.
माझ्या तृतीयचंना महाराज म्हणतात, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ आणि भोग नेती फळ संचिताचे. जसं संचितामध्ये असेल ते भोग मात्र आपल्याला भोगावे लागणार. याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगते डिघेवासियांनो, माझं ऐका. बघा, ज्यांना ज्यांना सुखामध्ये देव आठवतो ती खरी भक्ती. बरोबर ना मावशी? झोपल्या का काय? ऐकत आहे ना कीर्तन? कारण दुःखामध्ये सगळेच देवाला आठवतात हो, पण ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये सुख असतं त्यावेळेला तो भगवंत आठवत नाही, पण तो आठवावा. दुःख में सुमिरण सब करे, सुख मी करी नको, जो सुख में सुमिरण करे, दुःख काही को होय. याची पुढे जाऊन सांगते. बघा, माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतच असतात गड्या. कारण केवळ सुखाने माणूस जीवन जगू शकत नाही हो. एक साधा प्रश्न विचारते तुम्हाला, त्याचं आन्सर तुम्ही मला द्यायचं. मला तुम्ही सांगा, माणूस किती पायाने चालतो हो? तुम्ही काय नानमुखातले पाहुणे का? बोलत नाही का? किती पायाने? 2 पायाने. चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे हे तुम्हाला सांगते. बघा, ज्या वेळेला आपण रस्त्याने चालत असतो आणि रस्त्याने चालत असताना ज्या वेळेला आपण पहिला पाऊल आपण जमिनीवर टाकतो त्यावेळेला आपलं दुसरं पाऊल कुठे असतं? वर असतं, हवेत असतं. आणि ज्या वेळेला आपण हे दुसरं पाऊल जमिनीवर टाकतो त्यावेळेला पहिलं पाऊल वर असतं, हवेत असतं. ऍक्च्युअली माणूस एकाच पायाने चालतो, पण मदत 2 पायांची लागते. त्याच पद्धतीचं माणसाचं जीवन आहे. पहिलं पाऊल आपल्याला सुखाचं टाकायचं आहे, दुसरं पाऊल आपल्याला दुःखाचं टाकायचं आहे. सुखाचं आणि दुःखाचं पाऊल टाकल्याशिवाय आपलं चालणंच होणार नाही माऊली. आपण जागेवर उभं राहणार बरं का. माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख हे येतच असतात, कारण ते आपण केलेल्या कर्माची फळं असतात आणि ती आपल्याला भोगावी लागतात. मला एक वेळ एका गावाला, मी नगरकडे माझं कीर्तन होतं, मग त्या ठिकाणी मला एक ताई भेटल्या आणि मला म्हणाल्या, सुरेखा ताई, आम्ही आमच्या जीवनात फार मोठा परमार्थ केला हो. पंढरपुराची वारी कधी चुकवली नाही, कोणतीच तीर्थयात्रा आम्ही चुकवली नाही, सप्ताहाची वर्गणी चुकवली नाही, हरिपाठ कधी चुकवला नाही, कीर्तनाला कथेला यायचं कधी चुकवलं नाही ताई. पण ताई, या वयात आमचा मुलगा भगवंतांनी ते ॲक्सिडेंटने द्यावं का हो? एवढं मोठं दुःख आमच्या वाटेला भगवंतांनी द्यावं का ताई? मी म्हटलं, ताई, भगवान परमात्मा दुःख नाही देत हो, ती तर आपण केलेल्या कर्माची फलप्राप्ती असते. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे कीते. केले कर्म झाले त्याची भोग आले. कर्म तर कुणाला चुकलं नाही हो. एवढे मोठे जगाचे चालक मालक असलेले भगवान श्री रामचंद्र प्रभू, त्यांना सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. दशरथ राजांना पुत्र वियोगामध्ये मरावा लागला. कर्मे श्रीराम वनवासी गेला, कर्मे दशरथा वियोगी पावला. यापेक्षा आपण काय करूया, तुकोबराय म्हणता, हा सर्व भार त्या देवावर टाकूया. धावते चालले तुका म्हणे गालो तयावरी भार, तुका म्हणे गालो तयावरी भार. घालो दयावरी भार, तुका म्हणे घालो दयावरी भार. हाय बाबू हा संसार देवा पायी, बाबू हा संसार देवा पायी. बाहु हा संसार
असू द्यावे